आज आपण AI चे थोडे फंडामेंटल स्ट्रॉंग करणार आहे 10 मिनिटात आणि त्यानंतर पुढचे सगळा जेवढा टाइम आहे तो आपण हँड्स ऑन करणार आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या कामांमध्ये आपण कसा AI चा ऍक्च्युअल वापर करू शकतो त्याच्यावर आपला फोकस आहे. नाही आहे तर प्लीज इन्स्टॉल करा. ChatGPT फ्री ऍप आहे, काही खर्च नाही लागणार आहे. ट्राय करून बघू आपण कसं काम करतो. ChatGPTचा ऍप दोन्ही अँड्रॉइड वर पण चालेल, iOS वर पण चालेल. तर ChatGPTचा ऍप मी आता ओपन केलं आणि जे टाईप करणारी टीम असते त्यांना टाईप करायचं असतं, बरोबर. मग आपण काय करतोय, इन्स्ट्रक्शन एक पॉइंटने घेतोय आणि दुसरीकडे आपण ते इन्स्ट्रक्शन प्रोसेस करून आउटपुट बनवतोय. सिमिलरली AI सुद्धा तेच करताय. तुमच्याकडनं पर्सनली इन्स्ट्रक्शन घेणार आहे ते आणि त्यानुसार तुम्हाला आउटपुट देणार आहे. सांगू शकेल काय आहे AI? ChatGPT इन्स्टॉल होतो तोपर्यंत कोणी सांगू शकेल AI म्हणजे काय? एनीवन? ट्राय करा, हरकत नाही, आपण सगळे एकत्र शिकणार आहे. येस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता. बरोबर. जो सिस्टम माणूस जसा विचार करतो तसा कम्प्युटर देखील त्याप्रमाणे विचार करतो, त्याला AI म्हणतात थोडक्यात. व्हेरी गुड. ठीक आहे. त्यांनी एक जे पार्ट त्या उत्तरात दिलं ते बरोबर आहे की माणूस जसा विचार करतो, जे आपण म्हणतो 2+2=4, तर आपल्याला हे कसं माहिती आहे, कारण आपण लहानपणी जेव्हा आपण हे शिकलो गणित त्यावेळेला आपल्याला माहिती पडले की 2+2=4 होतं. आता जेव्हा मशीन सुद्धा असा विचार करू शकते, त्यानुसार रिझनिंग देऊ शकते, त्यानुसार उत्तर काढून आपल्याला देऊ शकते, त्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स, बट इन अन आर्टिफिशियल फॉर्म, म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आतापर्यंत आपण जे आपली बुद्धिमत्ता वापरतो त्याला आपण ह्युमन इंटेलिजन्स म्हणतो. पण अशी बुद्धिमत्ता जी मशीन्स मध्ये आपण इंड्यूस करतो आणि त्या इंडक्शनमुळे, त्या ऍडिशनमुळे मशीन सुद्धा तसा विचार करू शकते, त्यालाच आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये फक्त ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असं नाहीये. तुम्ही त्याला जर म्हणालात राईट एन एसे ऑन लँड रेकॉर्ड्स, तर तो पूर्ण एक एसे तुम्हाला लिहून देऊ शकतो. तुम्ही जर त्याला म्हणालात टेल मी हाऊ टू स्पीक इन मराठी, तर तो तुम्हाला मराठी कसं बरोबर बोलायचं ते शिकवून देईल, बरोबर. तुम्हाला समजा जर्मन लँग्वेज शिकायची, फ्रेंच शिकायची, कुठलीही भाषा शिकायची, तर तो बरोबर ती सगळी जी नॉलेज बेस त्याच्याकडे जो ट्रेंड आहे त्याच्यानुसार तुम्हाला बरोबर उत्तर काढून देणार. AI प्रत्येक वेळेला अगदी बरोबर उत्तर देईल असं नाही. सो जर तुम्ही आता असा विचार करताय की अरे हे तर खूप सोपं झालं, मला सगळेच निर्णय घ्यायला आता AI मदत करेल, तर तसं नाहीये. AI पण कुठे कुठे चुकतो. कसं? एकदम सिंपल सांगतो. जर मला समजायचं की आज आपले जेवढे पण ऑफिसेस इकडे आहेत हे AI चा वापर करतायत की नाही करतायत, हे जर माझा प्रश्न आहे, हा मला जर समजून घ्यायचा आहे, त्यासाठी मी काय करणार, तुम्हाला विचारणार मॅक्सिमम. पण काय माझं उत्तर बरोबर आहे माझ्याकडे एकदम, की आता समजा आपल्याकडे जर 10 ऑफिसेस फॉर एक्झाम्पल, तर 10 ऑफिसेसमध्ये सगळीकडे AI चा वापर पूर्णपणे होतोय असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. कारण आज काही निवडक लोक इथे आहेत, भरपूर जे आपला स्टाफ आहे, जे टीम मेंबर्स आहेत ते इथे नाही आहेत. सो डेटा क्वालिटी, माझं जे डिसिजन आहे, आता माझं डिसिजन जर मी म्हटलं की आज आपले जे हे मुंबईचे जे ऑफिसेस आहेत हे सगळे AI फ्रेंडली झालेत किंवा AI यूज करतायत, तर माझा डेटा पूर्ण नाही, इट इज इनकम्प्लीट डेटा. सिमिलरली AI ला पण जेव्हा ट्रेनिंग दिलं गेलं त्यावेळेला त्याचा डेटा इनकम्प्लीट असू शकतो. त्यामुळे तो तुम्हाला कॉन्क्रीट कन्क्लुजन नाही देऊ शकत. सॅमसंग वर्सेस ऍपल, एक फोन त्याला कंपॅरिझनला द्या आणि त्याला म्हणा कुठला बेस्ट आहे, तो तुम्हाला उत्तर कसं देणार डिप्लोमॅटिकली? तो म्हणणार जर तुम्हाला बजेट आणि चांगले कॅमेरा फीचर्स आणि हे हवंय तर तुम्ही हा घ्या, जर तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स आणि थोडंसं स्ट्रॉंग बॉडी आणि हे हवंय तुम्ही हा घ्या. तो कधीच एक उत्तर देत नाही. बघा, तुम्ही चेक करून बघा, तुम्ही कुठलंही एक कंपॅरिझन द्या, त्याला म्हणा ओला वर्सेस उबर किंवा झोमॅटो वर्सेस स्विगी, तो दोन्हींमध्ये प्रोज कॉन्स सगळं सांगेल तुम्हाला, पण तुम्हालाच फायनली निर्णय घ्यावा लागतो. किती लोकांनी एक्सपिरियन्स केलंय हे ChatGPT वरती? अनुभव आलाय असा, बरोबर. सो AI जो आहे तो अँप्लिफाय करू शकतो आपली थॉट प्रोसेस, आपल्याला फायदे तोटे समजवण्यात मदत करू शकतो. अल्टिमेट निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा. त्याच्यामध्ये पूर्ण PPT बनवून दे, ते झालं त्याचं PDF फॉर्मॅट बनवून कोणाला पाठवायचं तुम्ही जर ते पण स्पेसिफाय केलं तर ऑटोमॅटिकली त्या माणसाला पाठवून येतील. तर मग याच्यात माणसाचा जो लूप होता तो पूर्णपणे तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट बरोबर द्यायचा आहे की मला फॉर एक्झाम्पल योगेश्वर सरांनी एक फाईल पाठवायची आहे, तर मी फक्त त्यांचा ईमेल ID तिकडे देऊन टाकला आणि त्यांना म्हटलं की ह्या दिवशी हा रिपोर्ट त्यांना त्या टाइमपर्यंत पोहोचला पाहिजे. ऑटोमॅटिक सगळी प्रोसेस होऊ शकते. सो हे असेल आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आता किती लोकांनी ChatGPTचं एजंट असं फीचर ऐकलं? ChatGPT एजंट्स ऐकलं? माझ्यासोबत जो करंट सिच्युएशन आहे ती मला बरोबर समजावता आली पाहिजे, सगळे डिटेल्स मला बरोबर द्यायचे आणि मला काय करायचंय ते जर मी AI ला बरोबर समजून दिलं तर माझं काम AI करू शकतो.
सेम राहतं. मी दाखवतो आधीचं ॲप तुम्हाला दाखवतो. मी काल पण 1-2 बिल्ड केले होते ते सुद्धा दाखवतो. जसं आपलं चॅट जीपीटीची हिस्ट्री राहते अगदी तसंच ॲपची पण हिस्ट्री राहते. एकदम इझी, म्हणजे कोणीही आज नॉन टेक्निकल माणूस सुद्धा ह्याचा इझिली वापर करून डेव्हलपमेंट करू शकतो. तर त्या थॉट प्रोसेसप्रमाणे ही वेबसाईट आणि हे शॉप बनवण्यात आले. आता याच्यात मला हायलाईट ही गोष्ट करायची आहे की ह्या जेवढ्या पण तुम्ही साडी घातलेल्या मॉडेल्स बघताय आणि मॉडेलला असं ट्रेन केलं थोडं स्मार्ट इन्स्ट्रक्शन्स देऊन की एवढ्या छान सगळ्या त्याने ते हे बनवलंय, बरोबर. तर आपण पण एआयचा असा वापर रिअल लाईफ मध्ये करू शकतो. तिकडे खाली स्क्रोल कराय गुगल फॉर्म असेल, त्यावरती जाऊन तुमचा जेन्युइन फीडबॅक जो पण आहे आजच्या सेशनला घेऊन तो प्लीज लिहा तिकडे, आणि आपण 2 मिनिटात अनालाइज करू की खरोखर कसं झालं. Several praised the clarity for explanation and the knowledge of the speaker, specifically mentioning Shubham Dumbre. Rating 5 out of 5. ते आपण आज एआयचं अजून एक सेशन चांगल्या प्रकारे केलं. आणि एकदा फक्त मला सांगा, आज एवढं सगळं आपण बघितलं, सगळ्यात जास्त युजफुल काय वाटलं आजच्या सेशन मधनं? टायपिंग, ऍप बनवणं, परप्लेक्सिटी, ऍप करू शकता, बरोबर. ठीक आहे. अजून गुगल एआय स्टुडिओ इन जनरल कसं वाटलं? छान वाटलं ना? त्याच्यासोबत आपण शिकू शकतो, बोलू शकतो. नक्की यूज कराल याचा? एकदा जोरदार टाळ्या देता स्वतःसाठी. थँक्यू सो मच. डेल्टा इनोव्हेटर्सचे शुभमजी डुंबरे, मानसी डुंबरे त्यांचेही विशेष आभार. प्रकाशगडचे अधिकारी कर्मचारी ज्यांनी एवढं सुंदर वातावरण आपल्याला प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिलं त्यांचेही हार्दिक आभार. याचबरोबर या प्रशिक्षणासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी, नगर भूमापन अधिकारी आणि आपण उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांचे हार्दिक आभार. आणि याचबरोबर सरांची मान्यता घेऊन आजचं प्रशिक्षण सत्र संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.